नमस्कार. रावित भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही घटना पुण्यामधील आहे. एक मला वाटतं कॉलेजच तो मुलगा असणार, कॉलेजमधला. त्याचं असं झालं की रस्त्यावर धावणारी पीएमपीची बस थांबवून त्याच्या पायरीवर बुटाची लेस बांधतं. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू या व्हिडिओबद्दल. व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं, त्यांनी लेस बांधल्यानंतर ना तो कॅमेऱ्याकडे ना हसत बाहेर आला. याचं असं सिद्ध होतंय की हे सर्व जाणून बुजून केलंय, म्हणजे त्यांच्या मित्रामध्ये ना पैज लागले असणार. एक आपण ना उदाहरण देऊया. एक मित्रांची पैज म्हणजे कशी, मित्रांनी त्याला सांगितलं असेल की बघ, तुझ्यात जर दम असेल तर ती बस थांबव आणि तिथं तू लेस बांध, म्हणून बुटाची लेस बांध. आणि त्यांनी पण ते चॅलेंज स्वीकारलं असेल आणि चालू बस, रस्त्यावर धावणारी बस मध्येच थांबवून त्यांनी बुटाची लेस बांधली त्या पायरीवर. हे कितपत योग्य आहे बरं? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घरीपर्यंत पोहोचला असेल, आई वडिलांची काय प्रतिक्रिया असेल. त्यांनी त्याला खरं म्हणजे चापकाने फोडला पाहिजे होता. दुसरी गोष्ट, चालू बस तुम्ही ज्या वेळेला थांबवता रस्त्यावर, ज्या वेळेला बस स्टॉप येतो, तर काही जे बोलतात ना चांगले जे ड्रायव्हर असतात, प्रशिक्षक, ते नेहमीच ना थोडा बस स्टॉपला ना लेफ्ट टर्न मारूनच गाडी थांबवतात. पण ही चालू बस रस्त्यात थांबवली. कदाचित अचानक थांबल्यामुळं एखादं पाटनं वाहन येऊ शकतं जोरदार, टू व्हीलर येऊन धडकला असता. कुठलंही वाहन असू द्या, त्यांना काय माहिती ना अचानक का बस थांबली ना. अशा घटना घडलेल्या आहेत. तर माझं तर सरळ मत आहे, प्रशासनाला सरळ माझं एक विनंती आहे की सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल ना या मुलावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अपघात सुद्धा होऊ शकला असता. पाठच्या लोकांना माहितच नाही की बस अचानक का भर रस्त्यात थांबली ना. कारण बस स्टॉप आल्यानंतर थोडा ड्रायव्हर गाडी लेफ्टला घेऊन थांबवतो, पण इथे त्यांनी भर रस्त्यात ती गाडी थांबवली आणि काही सेकंदासाठी बुटाची लेस बांधली. ही आजकालची मुलं जे आहेत ना भरकटलेले आहेत. ही पैज लावलेले, ज्या तऱ्हेने तो हसत आला कॅमेऱ्यासमोर, म्हणजे हे पूर्वनियोजित त्यांनी काम केलेलं आहे. आणि ती पैज लागलेली असणार, 100% पैज लागलेली असणार. तर खरंच हा व्हिडिओ शोधून ना प्रशासनानं त्याच्यावर कारवाई केलीच पाहिजे. तरच ना अशी घटना करायला ना पुढची जी पिढी आहे, पुढचे जी मुलं आहेत ते करणार नाहीत. जर एकावर जर गुन्हा दाखल झाला ना तर पुढच्याला खरंच जरब बसेल. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.